आज आपण संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत पाव किलो गूळ घेतलेला आहे। तुम्ही चिकीचा गूळ पण वापरू शकता। तसंच मी इथे शेंगदाणे घेतलेत बघा, पण हे शेंगदाणे थोडे खलबत्त्यामध्ये भाजून सोलून साफ करून नंतर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत। 50 ग्रॅम मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत। तसंच मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे। आपल्याला तूप जास्त लागणार नाही आहे, साधारण 2 टीस्पून एवढं तूप आपल्याला लागेल। आणि जर वाटीच्या प्रमाणात तुम्ही म्हणाल तर ज्या वाटीने तुम्ही तीळ घ्याल त्याच वाटीने तुम्ही गूळ घ्यायचा आहे। गुळाचं आणि तिळाचं प्रमाण समप्रमाण कधी पण घ्यायचं आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे, कढई आणि गॅस एकदम मंद ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण हे तीळ घालून घेणार आहोत आणि मंद गॅसवरच हे छान भाजून घेणार आहोत। तीळ भाजताना सारखे ते हलवत राहायचे आहे, नाहीतर ते करपू शकतात खालून। म्हणून जसं आपण रवा भाजताना रवा हलवत राहतो तसं तीळ सुद्धा सारखे असे हलवत राहायचे आहे। हे बघा, साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत। आपल्या तिळाचा कलर चेंज झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे तीळ एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता तीच कढई आपण पुन्हा गॅसवर ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आता त्यामध्ये 2 टीस्पून एवढं तूप घालून घ्यायचं आहे। तुपामुळे एक लाडवाला छान असा स्वाद येतो। आणि 2 टीस्पून पाणी घालायचं आहे। आता त्यामध्ये हा गूळ आपण घालून घ्यायचा आहे आणि गूळ वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे, असं त्याचा चांगला पाक तयार होईपर्यंत। बघा, गुळा आपला चांगला फेस यायला लागलेला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। तरी पण आपण एकदा चेक करू। वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा असं टाकून बघायचं आहे। हे गोळा व्हायला पाहिजे, गोळा होतोय म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि तीळ घालून घ्यायचे आहेत। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। लाडू वळताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या हाताला चटका बसू शकतो। आणि थोडं हे घेऊन वळवून घ्यायचे आहेत लाडू। लाडू वळता जर मिश्रण थंड झालं आणि जर लाडू वळत नसतील तर काहीच घाबरायचं कारण नाही। आपण पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे, थोडं गूळ घालायचं आहे, पुन्हा पाक तयार करून जे राहिलेलं मिश्रण आहे ते त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा लाडू वळायचे आहेत। छान असे तिळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। हे बघा, पूर्ण छान गार झालेले आहेत लाडू। आता मी तुम्हाला एक लाडू दाखवते। हा बघा, एकदम गार झालेला आहे। तर आपण त्याला हे करून बघू। हा बघा किती सॉफ्ट झालेला आहे बघा, एकदम नरम होतात। पाक व्यवस्थित व्हायला पाहिजे, मग आपले लाडू पण छान होतात। जास्त कडक पाक करायचा नाही, जेणेकरून आपले लाडू कडक होऊ शकतात। मीडियम बरोबर पाक केला ना की लाडू एकदम छानच राहतात। कितीही दिवस ठेवा ते नरम व्यवस्थित राहणार लाडू। जर हा तिळाच्या लाडवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।